महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत महायुतीचे 236 उमेदवार निवडून आलेले आहेत। तर महाविकास आघाडीचे जवळपास 48 ते 50 उमेदवार हे निवडलेले असून इतर पक्षाचे 8 ते 12 उमेदवार हे निवडलेले आहेत। या निवडणुकीत अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत, ते म्हणजे काही महाराष्ट्रातील दिग्गज नेते, असे नेते की जे एकेकाळी मंत्री राहून चुकलेले आहेत, 2-2, 3-3 टर्मचे आमदार राहिलेले आहेत, असे काही नेते यावेळेस पराभूत झालेले आहेत। तर अशा या धक्कादायक निकालामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेंना उधाण आलेलं आहे। तर महाराष्ट्रातील कोणते कोणते दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ बघण्याच्या आधी कृपया आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू। सुरुवात करूया आपण प्रहार पक्षाचे बच्चू कडू। तर माजी आमदार बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे। ते अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे प्रवीण तायडे यांचा विजय झालेला आहे। तर अशा प्रकारे हा प्रहार जनशक्ती पक्षालाच नव्हे तर तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांना हा धक्का देण्यात आलेला आहे। यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागणार आहे। तर तिथे अतुल भोसले यांचा विजय झालेला आहे। तर या प्रकारे काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा इथे पराभव झालेला आहे। यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिग्गज नेते संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। तिथे शिवसेनेचे अमोल खताळ यांनी बाजी मारलेली आहे। त्यांनी नुसती बाजी नाही मारली तर जवळपास 10,000 पेक्षा जास्त मतांची तिथे लीड घेतलेली आहे। तर अशा प्रकारे बाळासाहेब थोरात यांसारखे दिग्गज नेत्याचा सुद्धा इथे पराभव झालेला आहे। यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघातून राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, त्याचप्रमाणे माजी आमदार सदा सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे शिवसेनेचे महेश सावंत हे आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। यानंतर नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा या विधानसभा मतदारसंघामध्ये करंट आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी हॅट्रिक मिळवलेली आहे आणि तिथेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर, त्याचप्रमाणे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांचा पराभव झालेला आहे। तर इथे अशा प्रकारे या दोन दिग्गज नेत्यांचा पराभव करून डॉक्टर राहुल आहेर हे आता तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष नेते समीर भुजबळ यांचा पराभव झालेला आहे। याचप्रमाणे त्यांनी तिथे करंट आमदार सुहास अण्णा कांदे हे दुसऱ्यांदा आमदारपदी आता विराजमान होणार आहेत। तर या प्रकारे समीर भुजबळ यांच्या पराभवामुळे छगन भुजबळ यांना इथे धक्का मिळालेला आहे। यानंतर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून 2 टर्मचे माजी आमदार कुणाल आबा पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे एक यंग नेतृत्व अतिशय फक्त 31 वर्षाचे नेते राम बदाने यांचा तिथे विजय झालेला आहे। यानंतर अतिशय धक्कादायक रित्या लातूर ग्रामीण आणि शहरी या दोघं मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख, त्याचप्रमाणे धीरज देशमुख या दोघं भावंडांचा तिथे पराभव झालेला आहे। तर अशा प्रकारे लातूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे सुद्धा आता या दोघं बंधूंचा पराभव झालेला आहे आणि तिथे रमेश कराड हे आमदार म्हणून आता निवडून आलेले आहेत। यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजितदादा पवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार यांचा इथे पराभव झालेला आहे। यानंतर ठाणे विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झालेला आहे। अतिशय धक्कादायकरित्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला होता, आता विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार आहे। तिथे संजय केळकर हे आता नवे आमदार म्हणून विराजमान होणार आहेत। तर मित्रांनो, आतापर्यंत जे निकालाचे अपडेट्स आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर अशा निकालाच्या जास्तीत जास्त अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद। जय महाराष्ट्र।